श्वास सावयाचा, देह लाजतो कैचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. शी. छे, राधा फोन पण उचलत नाहीये. कुठे गेली असेल? आणि सौरभही घरातून पळालाय. कुठे गेलाय? सांग सौरभ कुठे गेलाय? अरे केदार, तू फसवलंयस तू. केदार राम खोरा. दादा सोडा त्याला, दादा सोडा त्याला, सोडा सोडा. केदार, दादा काय करताय हे? अगं या केदार पासून ही मिताली प्रेग्नंट आहे. काय? दादा काय वाटेल ते बोलताय तुम्ही? हे बघा, तुमच्या या थापांवर मी विश्वास ठेवणार नाही. सीमा वहिनी, केदार, केदार तू काळजी करू नकोस. हे बघ, तुझं आणि राधाचं लग्न होणार. त्याकरता मी जग इकडचं तिकडे करेन, पण ठरलेल्या दिवशी तुझं आणि राधाचं लग्न नक्की होणार. इतक्या रात्री कोण आलाय? काय? अरे हा काय प्रकार आहे बेल वाजवण्याचा? इतक्या रात्री 2 वाजता कोण आले? हो ना, रात्री कोण आलंय? रजनीश बघा तरी, बघा ना. बघतो. हा. काय बघताय? काय असेल? ओळखलं नाहीत मला? मी मिसेस सीमा धर्माधिकारी. राधा कुठे आहे? राधा? काय? हो, राधा. राधा, सौरभ, राधा, राधा, सौरभ, राधा, सौरभ. काय प्रकार आहे हा? काय प्रकारे हा? तुम्ही सांगा हा सगळा काय प्रकार आहे ते. हाऊ डेअर यू! तुमची इथे यायची हिंमत कशी झाली? आणि आमच्या घरी येऊन मला जाब विचारताय? राधा आणि सौरभला तुम्ही लपवून ठेवले तुमच्या घरात. राधा, सौरभ. हो बाई, तोंड सांभाळून बोला. आम्ही त्याला लपवून ठेवू कशाला? आणि मुळात ना तुमचा आणि त्या तुमच्या मूर्ख सौरभचा आमच्याशी काय संबंध? इथे आलात कशाला? राधाला शोधायला. कारण राधाचं लग्न गौतमशी जबरदस्तीने करण्यासाठी तुम्ही तिला इथे लपवून ठेवलंय. काय म्हणजे राधा घरी नाहीये? नाही, तिचा फोनही स्विच ऑफ येतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की तुमच्या सौरभनी राधाला पळवून नेलंय आणि तुम्ही इथे येऊन गंगावा करताय. सौरभ
राधाला पळवून नेईल. उलट त्यानेच पुढाकार घेऊन तिचं लग्न केदारशी ठरवलंय. आणि उद्या कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होणार. मी पाताळातनं सुद्धा राधाला शोधून काढेन. कोणत्या अधिकाराने? हा? कोणत्या अधिकाराने? त्या दिवशी डॉक्टर प्रधानकडे मला मोठ्या मोठ्या गप्पा सांगत होतात. राधा वडिलांकडे का राहत नाही हे विचारत होतात. आणि आता तुमचा लाडका धीर तुमच्या हातावर तुरी देऊन पसार झालाय. कुठे गेला तुमचा वचक? बोला ना आता. मी बोलतो आता. मी आत्ता जाऊन पोलिसात केस करतो तुमच्या विरुद्ध की तुमच्या सौरभने आमच्या राधाला किडनॅप केलंय. तुम्ही काय केस करणार? मीच केस करेन तुमच्यावर. तुम्ही सौरभला किडनॅप केलंय म्हणून. अरे काय तमाशा चाललाय हा? हे सभ्य माणसांचं घर आहे आणि तुम्ही सगळेच किती वाईट वागताय. राधाताई का तुमच्या मालकीची वस्तू आहे का? मी तर म्हणते बरं झालं, उत्तम झालं ते पळून गेले. सुखी होतील. तू गप्प बस का. तुला काही कळतं का मध्ये बोलायला? गुडघ्या एवढी मुलगी तू आणि मध्ये बोलतेस. ते काय नाही. राधाला तुम्हीच लपवलीये. जबरदस्तीने तुम्ही तिचं लग्न गौतमशी करून देणार आहात. पण एक लक्षात ठेवा, तिने स्वतःहून केदारशी लग्न करायला मान्यता दिली. हो, ठरलंय तसं. तू गप्प बस रे. तुझ्यासारख्या मनोरुग्णाशी जीव गेला तरी राधाला लग्न नाही करू देणार मी. हो, डॉक्टर आहे मी, डॉक्टर. मनोरुग्ण नाहीये. राधाचं माझ्याशीच लग्न होणार, कोणी काही बोललं तरी. नाही, माझी खात्री आहे. तुम्हीच राधाला लपवून ठेवलीये. मग तुमच्या सौरभला आणा आधी समोर. अरे चांगलं सुखानं त्या गौतमशी लग्न करायला निघालो होतो आम्ही राधाचं. ही दळबद्री माणसं मध्ये आली. दळबद्री कुणाला म्हणताय तुम्ही? मला? सीमा धर्माधिकारीला? अहो, माझ्या कुटुंबासाठी मी रक्ताचं पाणी केलंय. यांच्यासारखं वाऱ्यावर नाही सोडलं मुलीला. गप्पा बसा हं? गप्पा बसायचं. एक शब्द जरी तोंडातनं काढला ना तर इकडचं तोंड तिकडं करून ठेवीत सांगून ठेवते. काय बोललात तुम्ही? माझ्यावर हात उगारणार? कोण समजता तुम्ही स्वतःला? समजता कोण तुम्ही स्वतःला? अरे देवा. हो, ए मोनिका, जा पटकन पाणी घेऊन ये बाई, पटकन. अहो सीमावहिनी, सीमावहिनी, सीमावहिनी. मोनिका, पटकन पाणी आण. हे घ्या. सीमावहिनी, 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 काय झालं? सीमावहिनी. अहो, काय बघत काय उभे राहिलायत? झालं ना, तमाशा संपला. हा, माकडाचा खेळ चालू होता, संपला तो. निघा आता, जा आपापल्या घरी जा. दादा. काय दादा? काय आणखीन तमाशा करून दाखवायचा त्यांना? घराण्याची आबरू जेवढी गेली ती बाज नाही झाली अजून. निघा साहेब आता तुम्ही. हा, या या मावशी, या. पाहिलं ना या सीमाचा अरे रवीपणा. सतत मी अहंकार. बस मी म्हणेन तसं घडलं पाहिजे. घडलं काय? घडलं, हिंग फुटलं. शेवटी माझेच शब्द खरे ठरले. हे केस काय उगीच नाही पिकलेत. अनुभव आहे त्याच्या पाठीमागे. माणसं ओळखतो मी. माझं ऐकायला तयार नाही कोणी. मला वेड्यात काढतायत सगळेजण. प्रत्येकाचा त्या सीमावर विश्वास, माझ्यावर नाही. पण शेवटी मी म्हणजे हा मधुकर धर्माधिकारीच खरा ठरला. ओवाळा ओवाळा त्याला, आरत्याने ओवाळा. फार मोठं कर्तृत्व गाजवलं नाही का? मितालीला प्रेग्नंट केलंय त्यांनी. आणि या हरामखोराचं लग्न त्या बिचाऱ्या राधाशी करायला निघाले होते. मातेर झालं असतं तिच्या आयुष्याचं, मातेर. लाज वाटते मला. असा मुलगा माझ्या पोटी कसा काय जन्माला आला? कणाची लाज नाही वाटली हे सगळं करताना? वर मूर्ख बनवतोय सगळ्यांना. आणि ते तिसरे चिरंजीव, ते तर अंतर्धानच पावलेत. बरोबर घरामध्ये जेव्हा जेव्हा गोंधळ होतो तेव्हा हा आमचा मुलगा सौरभ नसतोच घरात. गेलाय कुठेतरी भटकायला, उंडकायला, कुणाला माहिती. म्हणून म्हणतो ना मी, 2च मुलं रे मला, फक्त 2च मुलं. मार्कंड आणि रंजू. बास. हे जे काय देवटे जन्माला आलेत. नाही नाही मधू, खरी गोष्ट वेगळीच आहे. तुम्ही आता नवीन आणि काहीतरी शोध लावला असेल.
तुम्ही अक्कल शिकवायची बाकी आहे अजून, शिकवा. बोला. मध्ये सगळ्यांनी तुला नावं ठेवली, पण शेवटी तू जे काही सांगत होतास ना तेच सगळं खरं ठरलं. केदार सगळं नाटकच करत होता रे, आणि त्याच नाटकाला फसून सौरभने राधाला केदारशी लग्न कर म्हणून भरीच पाडलं. पण प्रत्यक्षात राधाचं आणि सौरभचं एकमेकांवर प्रेम आहे. छे, काहीतरीच काय. अहो तो लहान आहे तिच्यापेक्षा. हे सगळं यशने सांगितलं ना तुम्हाला? हो, यशनेच केदारचा बुरखा फाडला. त्याने आणि आवलीने काय बरं वाटतंय का आता? हो. झालं तेवढं बास झालं. तुम्ही राधाला बोलवा. तिला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. कमाल आहे या बाईची हो. ती चक्कर येऊन पडली म्हणून पाणी पाजून हिला शुद्धीवर आणलं. आता तिला विचारणार होते मी थोडीशी कॉफी करू का, पण हिने तर उठल्या उठल्या नागासारखा फणाच काढला. अहो काय चाललंय काय तुमचं? हे बघा, तुम्हाला जी मुक्ताफळं उधळायची ती उधळा, पण राधाला घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. रजनीशाव कसली वाट बघताय तुम्ही? पोलिसांना फोन लावा तुम्ही. त्या मध्यरात्री ही माणसं आपल्या घरात घुसली आहेत. आमच्या आणि आमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे म्हणून सांगा त्यांना. लावा तुम्ही फोन. काय ऐकता यांचं? सीमावहिनी आता बास झाला. आपण निघूया. राधा इथे कुठेच दिसत नाहीये. नाही यश, राधा इथेच आहे आणि सौरभने गडबड करू नये म्हणून या लोकांनी त्याला किडनॅप केलंय. पण केदार, तू काळजी नको करूस. तुझं लग्न राधाशीच होणार, हा माझा शब्द आहे. चला चला, आपण डायरेक्टली पोलिसांकडे जाऊया. हो, डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्येच जा. पण जाता जाता आमच्या मुलीचा ठाव ठिकाणा सांगून जा. नाही तर ज्या पोलीस स्टेशन मध्ये जाल ना, त्या आताच जाल. आमच्या मुलीला किडनॅप केलं म्हणून. तोंड सांभाळून बोला. अरे काय भांडताय काय तुम्ही? त्यापेक्षा ती दोघं सुखरूप आहेत का नाही एवढं तरी बघा. हो ना, राधाताईचा आणि सौरभचा फोनही लागत नाहीये. जर राधाचं काही बरं वाईट झालं असेल ना, तर त्याची जबाबदारी तुमची असेल. निघा, ताबडतोब निघा. बघतोस काय? जा ना, ऐकू येत नाही का? बघून घेईन. बाबा 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 काय होत आहे? बसा. या इकडे बसा. बसा तुम्ही. बसा शांतपणे. बसा बसा बसा. हो, मोनिका पाणी आण. बाबा बाबा शांत. सोडा मला बसू दे एकट्यालाच. तुम्ही दोघेही चालतं बा माझ्या नजरेसमोरून. पण मला हे कळत नाहीये, आपल्या सौरभला जगात दुसरी कुठलीच मुलगी मिळाली नाही का प्रेमात पडायला? आपला मोठा भाऊ जिच्या प्रेमात पडलाय तिच्याच प्रेमात पडायची काय गरज होती त्याला? राधानी पहिल्या भेटीपासून आपल्या केदारला स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. यांनी ते काय रूप घेतलं आणि गंडवलं सगळ्यांना. मूर्ख बनवलं सगळ्यांना. सांगत होतो मी, ह्याच्या शब्दावर विश्वास ठेवू नका. कुणी ऐकलं नाही माझं.
दिसत होतं मला. आजचा दिवस मला तेव्हापासून दिसत होता. ऐकलं नाहीत माझं. आणि केदारने आपले गुण उधळले. म्हणजे तिकडे त्या मिताली बरोबर ते लफडं चालू आहे आणि इकडे राधा बरोबरही चालू आहे. मला एक मुलगा ही शपथ म्हणा. अहो पण मितालीने तरी कुठे सांगितलंय की ते मूल केदारच आहे म्हणून? मला तरी नाही वाटत यात काही केदारची चूक आहे. नाही ग बाई, ते मूल केदारच आहे. केदारला आणि मितालीला एकत्र बोलताना मी स्पष्टपणे माझ्या कानांनी ऐकलंय. ते मूल केदारच आहे. काहीतरीच. मी तर बाबा केदारच्या बाजूची. उद्यावर लग्न आलंय तेच. किती आनंदात आहे बिचारा. सौरभच्या मनात राधा भरली आहे ना, मग त्यांनीच हे उलट नाटक रचलं असणार. नाहीतरी पाता मारण्यात केदार नाही, सौरभच पटायते. त्याचाच हा पोरकटपणा. तुम्ही केदारला नका बोलू. म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये काय कांदे बटाटे भरलेत का? मध्या, इतकं होऊन सुद्धा तुझा माझ्या शब्दावर विश्वास नाही? कानी कपाळी ओरडून. अरे गप्प बसा रे तुम्ही दोघेही. सारखी कलकल कलकल चालू आहे केव्हापासून. त्या सौरभला आणि केदारला समोरासमोर उभं करूया आणि खडसावून विचारूया. मार्कंडला म्हणावं चांगलं दमात घे दोघांनी. अरे हो, पण हा मार्कंड कुठे गायब झालाय? हे स्वप्न आहे की आधी घडत होतं ते स्वप्न होतं हेच कळत नाही मला. ते स्वप्न होतं. नाईटमेअर. जीजू आणि आवलीनी संपवलं ते. आता मला खरंच माहित नाही मी काय केलं असतं. केदारने एवढी मोठी फसवणूक केली हे तुमच्या लग्नानंतर लक्षात आलं असतं मी स्वतःला कधीच माफ करू शकलो नसतो. जीव दिला असता मी. सौरभ, आता कशाला बोलतोयस हे सगळं? आपण आलोय ना एकत्र. आता कुणी आपली ताटातूट करू शकणार नाही. आपल्याला वेगळं कोणी करू शकणार नाही, पण तसा प्रयत्न मात्र सगळेच करतील. कारण आपल्या एकत्र येण्याने सगळेच जण हादरलेत. हो, मला त्याचीच भीती वाटते. बाबा स्वतःच काही बरं वाईट नाही ना करून घेणार. मलाही तीच भीती वाटते. आपल्यामुळे सीमावेणी खूप हर्ट झाली असणार आणि केदारचं नाटक उघडं पडल्यामुळे तोही सैरभैर झाला असणार. की त्या नादात काही बरं वाईट केलं तर मग काय करायचं आपण? आपण असेच परत गेलो तर? नाही सौरभ, त्यांची स्थिती आपल्याला बघवणार नाही. खरंय. आणि आपण भावनेच्या आणि चांगुलपणाच्या भरात परत वेड्यासारखे वागू आणि एकमेकाला गमावून बसू. नाही राधा, आता एक क्षणही दूर जाणार नाही मी तुझ्यापासून.
राधा काय झालं? आपल्यामुळे इतक्या सगळ्यांना आपण दुःख देणार आहोत सौरभ. आणि आपण परत गेल्यावर आपल्याला काही विपरीत पाहावं लागलं तर? त्यापेक्षा आपणच या जगातून कायमचे निघून जाऊ.